संपादक अलीम चाऊस। गंगापूर नगरपालिका मतमोजणीत प्रशासनाची गंभीर लापरवाही। गंगापूर पत्रकार व नागरिक तसेच पोलीस प्रशासनामुळे मतमोजणी प्रतिनिधीचा जीव वाचला। गंगापूर नगरपालिकेच्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। मतमोजणी ठिकाणी डॉक्टर व रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने एका प्रतिनिधीची प्रकृती गंभीर झाली होती। मात्र ऐनवेळी पत्रकार, पोलीस प्रशासनाच्या तसेच इमान पठाण यांच्या तत्परतेमुळे संबंधिताचा जीव वाचला अशी माहिती समोर येत आहे। गंगापूर तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीत आज रविवारी सकाळी 10 वाजता नगरपालिकेच्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार होती। मतमोजणी पूर्वतयारी सुरू असतानाच राकेश कळसकर यांचे प्रतिनिधी मंगेश कळसकर हे मतमोजणी केंद्रावर दाखल झाले। दरम्यान त्यांना अचानक शारीरिक त्रास सुरू झाला। परंतु आश्चर्याची बाब म्हणजे मतमोजणीसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेसाठी कोणताही डॉक्टर उपस्थित नव्हता, तसेच रुग्णवाहिका काही उपलब्ध नव्हती। यामुळे मंगेश कळसकर यांची प्रकृती अधिकच खालावली। याचवेळी मतमोजणी बंदोबस्तासाठी उभे असलेले गंगापूर पोलीस प्रशासन सतर्क झाले। पोलीस कर्मचाऱ्यांनी कोणताही विलंब न करता आपल्या पोलीस वाहनातून तात्काळ रुग्णालयात दाखल केले आणि वेळेवर उपचार मिळाल्यामुळे त्यांचा जीव वाचला। मतमोजणी दरम्यान संवेदनशील ठिकाणी डॉक्टर आणि रुग्णवाहिका नसणे ही मोठी चूक आहे। या घटनेनंतर निवडणूक कामकाजात गंभीर हलगर्जीपणा झाल्याचा आरोप होत आहे। निवडणूक विभागाचे अधिकारी, जबाबदार कर्मचारी तसेच वैद्यकीय व्यवस्थेतील संबंधित डॉक्टर यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे। मतमोजणी प्रक्रियेत सुरक्षा व आरोग्य व्यवस्था ही अनिवार्य असताना प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मोठा अनर्थ होऊ शकला असता। मात्र पोलीस प्रशासनाच्या तत्परतेमुळे आज एक जीव वाचला आहे। आता या प्रकरणात प्रशासन जबाबदारी स्वीकारणार का, दोषींवर कारवाई होणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे। या मतमोजणीचे ठिकाणी डॉक्टर सुद्धा उपलब्ध नसल्यामुळे उमेदवाराच्या प्रतिनिधींना ये इमरान उसको उदा, ये इमरान उसको दबा, ये इमरान उसको पंपिंग कर, ये इमरान पंपिंग कर, इमरान पंपिंग कर उसको, अरे ए पंपिंग कर, पंपिंग कर, पंपिंग पंपिंग कर, पंपिंग कर, पंपिंग कर। या ठिकाणी डॉक्टर सुद्धा उपलब्ध नसल्यामुळे पोलीस प्रशासनाने मदत केलेली आहे। हे बघा, मंगेश कळसकर हे मतदारांचे प्रतिनिधीमधून मतमोजणीसाठी आले होते। हे